नक्षलवादाचा धोका हा केवळ दुर्गम भागापुरतं मर्यादित राहिलेला नाही. अनेक फ्रंटल ऑर्गनायझेशन्स तयार झालेले आहेत की ज्या एक प्रकारे एक इकोसिस्टीम तयार करतात आणि भारताच्या संविधानावरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, भारताच्या संस्थांवरचा विश्वास उडाला पाहिजे, अशा प्रकारच्या कारवाया या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून चालतात. यातल्या अनेक ऑर्गनायझेशन्स केवळ ज्या नक्षलवाद्यांना अटक केलेली आहे त्यांना सोडवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कामं काय करता येतील या प्रकारचा प्रयत्न करतात. सुरक्षित आश्रयस्थळे देतात, शहरी अड्डे त्या ठिकाणी तयार करतात. आणि म्हणूनच छत्तीसगड राज्याने, तेलंगणा राज्याने, आंध्र प्रदेश राज्याने आणि ओडिसा राज्याने जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत त्यांनी अशा प्रकारचा कायदा तयार केलाय. आपल्या इकडे सातत्याने आपलं जे अँटी नक्षल स्क्वॉड आहे त्याच्याकडनं मागणी येत होती की त्या राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यात असा कायदा तयार केला